काहीतरी गोड खाण्याची इच्छा, रसरशीत आणि खुसखुशीत बालुशाही पाहायला मिळाली की तोंडाला पाणी सुटतंच. पण बऱ्याचदा घरी बनवताना ती कडक होते किंवा पाक आतपर्यंत मुरत नाही. आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट अचूक प्रमाणासह जिभेत विरघळणारी हलवाई स्टाईल बालुशाही कशी बनवायची. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, मी मनीषा राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आता बालुशाहीसाठी लागणारा पाक प्रथम बनवून घेऊया. इथे 2 कप मी साखर घेतलेली आहे. त्यासाठी 2 कपासाठी 1 कप पाणी घालून घेऊया. म्हणजे साखर बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे. वजनी प्रमाण म्हटला तर 2 कप म्हणजे 400 ग्रॅम साखर होते. आता पाकाला उकळी काढून घेऊया. साखर छान विरघळलेली आहे. पाकाला छान उकळी आलेली आहे. आणि आता कडेला जे पाकाची मळी जी साठलेली आहे ती थोडी थोडी अशी काढून घेऊया. त्यासाठी यामध्ये 2 चमचे दूध जरी घातले तरी कडेनं मळी जमून येते. आता छान पाक आलेला आहे. उकळी आल्यानंतर 1-5 मिनिटानंतर असा चिकटपणा पाकाला येतो. पाक फारही कच्चा ठेवायचा नाही आणि फारही घट्ट करायचा नाही. कच्चा ठेवला तर बालुशाही जास्त दिवस टिकणार नाही आणि पाक जर घट्ट झाला तर बालुशाहीमध्ये आत पाक मुरणार नाही. आता पाक तयार झालेला आहे. गॅस बंद करून त्यामध्ये वेलची पूड आणि थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे. लिंबूमुळे पाक क्रिस्टलाइज होत नाही, म्हणजेच साखर जमा होत नाही. आता बालुशाहीसाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथे मी 350 ग्रॅम म्हणजे 2 कप मैदा घेतलेला आहे. त्यासाठी इथे मी 1 टीस्पून बेकिंग पावडर वापरलेले आहे. बेकिंग पावडर वापरायची आहे, बेकिंग सोडा वापरायचा नाही. चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि इथं मी अर्धा कपाला थोडंसं कमी असं तूप वितळवून घेतलेलं आहे. तूप वितळवायचं आहे आणि थंड करायचं आहे आणि ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. वजनी प्रमाण म्हटलं तर जवळपास 90 ग्रॅम असं वजन होईल. आता हलक्या हाताने सगळ्याला तूप चोळून घ्यायचं आहे. तुपाचे मोहन इतकं असावे की याची अशी मुठ्ठी झाली पाहिजे. पहा, तूप मी छान चोळून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालत हे पीठ फक्त एकत्र करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, चपातीच्या पिठासारखं हे पीठ अजिबात मळून मऊ करायचं नाही. फक्त एकत्र बांधून घ्यायचं, तरच बालुशाहीला सुंदर लेयर्स पडतील. आता सगळं पीठ मी असं थोडं थोडं एकत्रित करून घेणार आहे आणि याचा पिठाचा गोळा तयार करून घेणार आहे. पाणी प्रमाणातच घालायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही. पहा मी कसं एकत्रित पीठ केलेलं आहे. अशा प्रकारे पिठाचा गोळा तयार करून 10 ते 15 मिनिटांसाठी रेस्टला ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर पीठ छान सेट झाले. याचे छोटे गोळे तोडून हातावर अगदी हलक्या हाताने गोल आकार देऊ. जास्त दाब देऊ नका आणि मध्यभागी असा अंगठ्याने होल करूया. होल केल्यामुळे बालुशाही आतून आणि बाहेरून अगदी सारखी तळली जाते. आता सगळ्या बालुशाही मी अशीच तयार करून घेणार आहे. मी सांगितलेल्या प्रमाणात 12 ते 13 बालुशाही एकाच आकाराच्या तयार होतात. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप तळणे. तेल किंवा तूप अगदी मंद गरम असावे. बघा, मी बालुशाही तेलात सोडली तर ती लगेच वर येत नाही. अगदी हलके बुडबुडे येत आहेत. गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवा. बालुशाही हळूहळू फुगून तेलावर तरंगून आपोआप येते. जेव्हा बालुशाही स्वतःहून तरंगून वर येईल तेव्हाच तिला उलटवायचं आहे. गडबड अजिबात करायची नाही.
एका बॅचला तळायला साधारण 12 ते 15 मिनटे लागतात. बालुशाही छान फुगून हलकी होऊन आता वर आलेली आहे. आता याला उलटवून घेऊया आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे आणि सतत आता हलवायचं आहे. गॅसची फ्लेम थोडीशी मोठी केली तरी चालेल. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करा. शेजारी बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता गॅसची फ्लेम थोडी मोठी करून आलटून पालटून छान सोनेरी रंग येईपर्यंत बालुशाहीला मी तळून घेतलेला आहे. पहा बालुशाहीला किती सुंदर सोनेरी रंग आला आहे आणि लेयर्स तर बघा कसे सुटलेत. आता ही गरम गरम बालुशाही आपण कोमट पाकात टाकूया. हे लक्षात ठेवा, पाक बालुशाहीसाठी कोमटच असला पाहिजे. पाक जास्त गरम किंवा जास्त थंड नसावा, तो कोमट हवा. बालुशाही पाकात दोन्ही बाजूनी 5-5 मिनटे म्हणजे एकूण 10 मिनटे मुरू द्यायची आहे. आपली रसरशीत, खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी बालुशाही तयार आहे. तर मंडळी, ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हो, अशा सोप्या आणि पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.